मित्रांनो नमस्कार. जंगल प्रदूषण या मालिकेमध्ये मागील भागात आपण वृक्ष आणि झुडपं यांच्या प्रदूषणाबद्दलची थोडीशी चर्चा केलेली होती. आजच्या भागामध्ये आपण जंगल प्रदूषण याच्यामध्ये वृक्षांचं आणि झुडपांचं प्रदूषण याबद्दलची चर्चा करणार आहोत. झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत हे ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस नेहमीच स्थानिक वनांची झाडं लावली पाहिजेत. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी झाडं आलेली आहेत आणि त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे इथली जंगल ही परिसंस्थाच प्रदूषित झालेली आहे आणि ती शुद्ध करणं खूप गरजेचं आहे. जर आपण ती शुद्ध केली नाही तर इथली जैवविविधता टिकून राहणार नाही. यामध्ये अशी झाडं कुठली आहेत तर कोणाकार्पस, गुलमोहर, नीलमोहर, पिचकारी म्हणजेच आफ्रिकन ट्युलिप, सुबाबूळ, ऑस्ट्रेलियन बाबूळ, गिरीपुष्प किंवा ग्लिरिसिडिया, रेन ट्री अशा अनेक वृक्षांची भर पडलेली आहे आणि पडते. ही झाडं आली कशी याच्याबद्दलही आपण थोडक्यात मागील भागामध्ये बघितलेलं आहे. 72च्या दुष्काळामध्ये यातील अनेक झाडांनी भारतामध्ये प्रवेश केला. मात्र केवळ तेच कारण नाही आहे तर इतर कारणातून सुद्धा या वनस्पतींचा प्रवेश होऊ शकतो. त्यामध्ये स्थलांतरित पक्षी आहेत, इतर धनधान्य आयात आहे, इतर अनेक कारणांच्या मार्फत असे विदेशी वृक्ष, विदेशी वाण येऊ शकतात. मात्र या झाडांची वाढ जी आहे ती वाढ मर्यादित ठेवणं खूप गरजेचं आहे. मागील भागामध्ये आपण सुबाबळीचा उपयोग काय होऊ शकतो, ग्लिरिसिडियाचा उपयोग काय होऊ शकतो याच्याबद्दल चर्चा केली. त्या अर्थाने जर त्या झाडांचा उपयोग केला, वापर केला तर निश्चितच ही झाडं सुद्धा वरदान ठरू शकतात. मात्र त्यांची अमर्याद वाढ होऊ दिली आणि इथल्या परिसंस्थेमधल्या बदलांना ती कारणीभूत ठरत असेल तर ते झाडांचं या ठिकाणचं अस्तित्व हे प्रदूषणापेक्षा कमी नाही. म्हणजेच त्या झाडांच्यामुळं आपल्या जंगलांचं प्रदूषण होतं किंवा जंगलं प्रदूषित झालेली आहेत. त्या परिसंस्थेमध्ये राहणाऱ्या इतर जीवांना त्यामुळं त्या ठिकाणी राहणं अशक्य होतं. अन्नाच्या शोधात असेल किंवा इतर कारणांच्यामुळे तो अधिवास सोडून इतरत्र जायला लागतात, शहरांच्याकडे यायला लागतात. ही झाडं जी आहेत या झाडांना इथल्या जैवविविधतेनं आपलंसं केलेलं नसल्यामुळं आपल्याला खूप मोठे धोके निर्माण होतात. यामध्ये आफ्रिकन ट्युलिपचं एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. आफ्रिकन ट्युलिपची फुलं ही दिसतात खूप आकर्षक. त्या फुलांच्याकडे फुललेलं असताना फक्त पाहत राहावं असं वाटतं. मात्र त्याची फुलं जी असतात त्या फुलाचं पूर्ण सौंदर्यही आपल्याला बघता येत नाही. खाली पडलेलं एखादं फूल जर आफ्रिकन ट्युलिपचं आपण उचलून बघितलं तर त्याचा आकार हा फक्त कोनसारखा आहे आणि ते फक्त झाडावरच सुंदर दिसतं. हातात घेऊन कोणी ते फूल घेऊन जात नाही. त्याचं कारण असं की ही फुलं केवळ दिसायला आपल्याकडे आकर्षक दिसतात, ती पण झाडावर असताना त्या फुलांना हातात घ्यावं, फ्लॉवर पॉटमध्ये ठेवावं अशा प्रकारचं त्यांचं सौंदर्य नाही. दुसरा भाग असा आहे की या झाडांच्या फुलांच्या मध्ये पाणी असतं. हे जे पाणी आहे हे दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये लहान मुलांना टॉनिक म्हणून, त्या मुलाची भूक वाढावी म्हणून उपयुक्त ठरतं. आपल्याकडे तसं कोणी पिऊन पाहिले की नाही माहीत नाही, त्याच्याबद्दलचे कुठे उल्लेख नाहीत. आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख नसणार कारण ते या ठिकाणचं झाड नाही आहे. मात्र या फुलाच्या मध्ये चुकून जर मधमाशी गेली तर त्या मधमाशा मरतात. त्यामुळे ना कणांच्या दृष्टीनं ना पुष्परसाच्या दृष्टीनं हे झाड इथल्या मधमाशांना उपयुक्त नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या झाडावरती किंवा आत्ता ज्या झाडांची चर्चा आपण केलेली आहे, नावं घेतलेली आहेत, त्या झाडांच्यापैकी कुठल्याही झाडावर तुम्हाला पक्ष्यांची घरटी दिसत नाहीत. मग या झाडांचा उपयोग काय? या झाडांना मधमाशा घर बांधणार नसतील, पक्षी घरटी बांधणार नसतील, पशु त्या झाडांचा पाला खाणार नसतील, पक्षी त्या झाडांची फळं खाणार नसतील तर या झाडांचा इथल्या जैवविविधतेला उपयोग काय? तर आफ्रिकन ट्युलिप सारखं झाड जे आहे त्या झाडाची शेती करायला काही हरकत नाही आहे. एखाद्या भागात ती झाडं लावावीत. इतक्या वेगानं वाढतात ती झाडं, त्यांचा बुंदा मोठा होतो. पॅकिंगसाठी
या झाडाच्या फांद्यांचा झाडाच्या लाकडाचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्या दृष्टीनं या वनस्पतींचा विचार करून त्यांची वाढ नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मात्र तसंच दुर्दैवानं झालेलं नाही. जी गोष्ट ग्लिरिसिडियाच्या बाबतीत घडली तीच इतर अनेक झाडांच्या बाबतीत घडते आणि ते घडणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण असं की या झाडांच्यावरती नियंत्रण ठेवणारा कुठलाच घटक नाही आहे. त्यांच्यावरती कुठलीही कीड पडत नाही, त्यांचा पाला जनावरं खात नाही. त्याच्यामुळे यांची वाढ एकदा सुरू झाली की ती अनियंत्रित पद्धतीनं होते. यांच्या बिया सहज रुजतात आणि झाडं खूप वेगाने त्यांची संख्या वाढत जाते आणि मग इथली मूळ झाडं जे आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं. त्या झाडांच्या खाली येणारं गवत, त्या झाडांच्या खाली येणारी स्थानिक वनस्पती, झुडपं ही सगळी काही नष्ट व्हायला सुरुवात होते. त्याच्यातून हरिण असेल, काळवीट असेल, गवे असतील, हत्ती असतील, यांना कुठल्याही प्रकारचं अन्न मिळत नाही किंवा अन्न असेल तर त्याच्यामध्ये या झाडांचं प्रदूषण झालेलं असतं. त्यामुळं ते त्या ठिकाणचा अधिवास अन्नाच्या शोधासाठी सोडतात, बाहेर पडतात आणि त्याचा त्रास नागरी वस्त्यांना होतो. त्यामुळं या झाडांची संख्या बेसुमार पद्धतीनं वाढू देणं हा इथल्या जैवविविधतेला असणारा सगळ्यात मोठा धोका आहे. गुलमोहर, रेनट्री शेकडो वर्षापूर्वी भारतात आले तरीही अजून इथल्या जैवविविधतेनं स्वीकारलेलं नाही. बहुतांश विदेशी झाडाखाली गवतच येत नाही आणि आलं तरी ते एक विशिष्ट प्रकारचं, ज्याला जनावरं तोंडही लावत नाहीत अशा प्रकारचं गवत येतं. जंगलात अशा प्रकारच्या वनस्पतींचं प्रमाण दिवसेंदिवस इतकं वाढत चाललेलं आहे की जंगलं प्रदूषित झालेली आहेत असं म्हणण्या वाचून आपल्याला गत्यंतर उरत नाही. बाभळीच्या शेंगा आवडीनं खाणाऱ्या शेळ्या, मेंढ्या ह्या सुबाबळीच्या शेंगांना, पिचकारीच्या शेंगांना तोंड सुद्धा लावत नाही. माणूस त्याच्यामुळे हात लावण्याचा प्रश्न नाही. मात्र त्या बिया जिथे जिथे पडतात तिथं तिथं रुजतात आणि या झाडांचा तिथल्या जैवविविधतेवर परिणाम होऊन परिणाम शेवटी माणसांच्यावरती येतो. अशा झाडांची संख्या वाढल्यामुळं अनेक भागामध्ये मधमाशांचं अस्तित्व संपुष्टात यायला लागलेलं आहे. मधाची पोळी कमी प्रमाणात दिसायला लागलेली आहे. या झाडांच्या सावलीमध्ये इतर झाडांची वाढ सुद्धा नीट होत नाही. जंगलात याचं एखादं रोप जर लावलं तर त्यांची संख्या अमर्याद पद्धतीनं वाढायला सुरुवात होते. मुळात यातील अनेक झाडं ही फार कमी पाण्यामध्ये वाढणारी असतात आणि त्यांची रोपं उगवून आल्यानंतर त्यांना खाणारं कुणीच नसल्यामुळं त्यांची वाढ, जेवढी झाडं आहेत त्या झाडाच्या जेवढ्या बिया पडतात, जेवढ्या बिया रुजतात त्या सगळ्यांची वाढ व्हायला सुरुवात होते. अनेक बागांच्या मध्ये लावलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या खाली गुलमोहराचीच रोपं येऊन अगदी घनदाट, मियावॉकीसारखं घनदाट जंगल झालेलं आपल्याला पाहायला त्याच्यामुळेच मिळतं. जंगलाचं हे जे प्रदूषण होतंय त्याच्यामध्ये काही झुडपं सुद्धा आहेत आणि त्यातलं सगळ्यात वाईट पद्धतीनं वाढलेलं आणि त्रासदायक ठरलेलं झाड म्हणजे लँटेना, ज्याला आपण घाणेरी म्हणतो. या घाणेरीच्या फुलावरती काही कीटक दिसतात, मात्र घाणेरीचा पाला जनावरं खात नाहीत. या वनस्पतीच्या खाली कुठल्याही प्रकारचं गवत येत नाही आणि त्यामुळं या घाणेरीमुळं अनेक जंगलं प्रदूषित झालेली आहेत. या झाडांचं प्रदूषण, गवतांचं प्रदूषण यापासून आपल्या इथल्या स्थानिक जंगलांना वाचवायला हवं. याकडं खूप गांभीर्यानं गावकऱ्यांनी, नागरिकांनी पाहण्याची गरज आहे. आपण जर हे जंगल प्रदूषण थांबवलं नाही तर आपल्या इथली जैवविविधता पूर्णतः धोक्यात आलेली आहे आणि येत राहणार आहे आणि ती शेवटी संपुष्टात येणार आहे. त्यामुळं आपल्याला जंगल प्रदूषणाचा खूप गांभीर्यानं विचार करण्याची, त्यावर उपाययोजना करण्याची आणि जंगलांना प्रदूषणापासून मुक्त करण्याची गरज आहे. ह्या सर्व बाबींच्या मध्ये झाडांचं प्रदूषण जे आहे ते पक्ष्यांच्या अन्नासाठी, कीटकांच्या अन्नासाठी, कीटकांना अधिवास निर्माण करण्यासाठी घातक ठरत आहे आणि हा घातकपणा आपल्याला दूर करावाच लागेल जर आपल्या इथली जैवविविधता टिकवून ठेवायची असेल तर. झाडं जरूर लावली पाहिजेत, झाडं लावलीच पाहिजेत, ती जगवलीही पाहिजेत, मात्र ती स्थानिक वानाचीच असली पाहिजेत
विदेशी झाडांचा इथल्या जैवविविधतेला उपयोग होत नसल्यामुळं जर आपण गुलमोहरांचं बन तयार केलं तर चिऊला आणि काऊला आसपास घरच राहणार नाही आणि त्यामुळं चिऊताई ये काऊ काऊ ये अशा प्रकारची आपल्याकडची जुनी संस्कृतीची आहे ती जुनी संस्कृतीसुद्धा पुढच्या काळात टिकून राहणार नाही. जर आपल्याला आपलेपण टिकवायचं असेल, आपलं स्वतःचं वेगळेपण टिकवायचं असेल तर आपलीच झाडं लावायला पाहिजेत, आपलीच झाडं जगवायला पाहिजेत. आणि ज्यांनी इथं येऊन अतिक्रमण केलेलं आहे, आमच्या वनाचं प्रदूषण केलेलं आहे, त्यांना तातडीनं दूर करायला पाहिजे, त्यांची वाढ थांबवायला पाहिजे. नाहीतर त्यांचा प्रसार आणि प्रचार खूपच पुढच्या काळामध्ये धोकादायक ठरणार आहे. धन्यवाद.